बहिणीला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसरी बहीणही पाण्यात उतरली. त्यानंतर मदतीसाठी काकी पुढे सरसावल्या. मात्र या प्रयत्नांदरम्यान दुर्दैवी घटना घडली. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलीय. गोदावरी नदीच्या पात्रात बुडून 3 महिलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरलीय. मृतांमध्ये उत्कर्षा उत्तम जाधव वय 21, समीक्षा उत्तम जाधव वय 18 आणि त्यांची काकी सिंधू दत्ता जाधव वय 45 यांचा समावेश आहे. तिघीही सोनपेठ तालुक्यातील रहिवासी होत्या. उत्कर्षा ही इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. विशेष म्हणजे तिला अवघ्या 15 दिवसांपूर्वी पुण्यातील एका नामांकित कंपनीत नोकरी मिळाली होती. पहिल्या नोकरीमुळे ती आणि तिचे कुटुंब आनंदात होते. शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्याने उत्कर्षा गावी परतली होती. दरम्यान उत्कर्षा, तिची बहीण समीक्षा आणि काकी सिंधू या मोहोळा येथील गोदावरी नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पाण्यात वाहून जात असलेल्या काही वस्तू पकडण्याच्या प्रयत्नात एक तरुणी नदीच्या खोल भागात गेली. अचानक तोल गेल्याने ती पाण्यात बुडू लागली. बहिणीला अडचणीत पाहून दुसरी बहीण तिला वाचवण्यासाठी धावली. मात्र नदीच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तीही पाण्यात अडकली. दोघींना वाचवण्यासाठी त्यांची काकी सिंधू जाधव यांनीही प्रयत्न केला, पण दुर्दैवाने तिघीही खोल पाण्यात बुडाल्या. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरू केली. काही वेळानंतर तिन्ही मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. अवघ्या 15 दिवसांपूर्वी नोकरी मिळालेल्या तरुणीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.